सुप्रभात मैत्रिणींनो, सुप्रभात चॅनलमध्ये मी पुष्पा झरेकर आपले सहर्ष स्वागत करीत आहे। तर आज मी बनवत आहे ज्वारीच्या पिठाची झटपट होणारी अशी आंबोळी। तर आंबोळीसाठी मी साहित्य घेतलेले आहे, हे 1 वाटी ज्वारीचं पीठ, आणि जर आपल्याकडं तांदळाचं पीठ असेल तर आपण ते थोडंसं टाकू शकतो। तर मी हे थोडंसं 2 चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, आणि अर्धी वाटी रवा, हा बघा अर्धी वाटी रवा घेतलेला आहे, आणि हे पाऊण वाटी दही घेतलेले। तर आता आपल्याला हे सर्व साहित्य मिक्स करायचं आहे। आपल्याकडे तांदळाचं पीठ नसलं तरी चालेल, आणि ज्वारीच्या पिठाची छान अशी खुसखुशीत मस्त आपल्याला आंबोळी तयार करायची। तर त्यासाठी आपल्याला हा रवा पाहिजे। तर आता आपण 1 वाटी आहे ना, हे ज्वारीचं पीठ मिक्सरच्या भांड्यात टाकून घेऊया। सुंदर अशी आंबोळी ही तयार होते। हे रवा टाकूया। रवा टाकल्यानंतर आंबोळीला छान अशी जाळी पडते, आणि हे थोडंसं तांदळाचं पीठ टाकूया, आणि आपण दही टाकून घेऊया। हे सर्व साहित्य आपण आता मिक्स करून आहे ना मिक्सरला लावून घेऊया। थोडं आपण आता पाणी टाकून घेऊया। हे पाणी टाकून आपण मिक्सरला सर्व एकजीव करून घेऊया। आता हे आपण छान मिक्सरमध्ये फेटून घेतलेले आहे। सगळं असं छान असं झाले बघा, जास्त पातळ नाही जास्त घट्ट नाही। आपल्याला हवं तर आपण थोडंसं पाणी टाकू शकतो। आता हे सगळं मिश्रण मी या बाउलमध्ये काढून घेते। बघा तर मैत्रिणींनो, सगळं हे मिश्रण मी बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे, आणि आपण ह्याला 10 मिनटं आहे ना झाकण लावून ठेवून देऊया। जरा ना रवा त्याच्यामध्ये मग असा छान फुलणार, तर असं आपण झाकण लावून आता हे ठेवून देऊया, आणि आपण 10 मिनटांनी आंबोळी करायला घेऊया। बघा तर मैत्रिणींनो, आता आपलं पीठ 10 मिनटं झालेले आहे, छान असं भिजलं आहे। आता आपण ह्याच्यामध्ये ना थोडंसं मीठ टाकूया, चवीनुसार मीठ टाकायचं, आणि आपल्याकडं खायचा सोडा असेल तर खायचा सोडा थोडा टाकायचा, नाही तर थोडंसं इनो टाकायचा। मी थोडंसं इनो टाकते, आणि हे चांगलं आपण मिक्स करून घेऊया। छान असं फेटून घ्यायचं, एका डायरेक्शनमधून असं आपण फेटून घेऊया। आता आपलं हे चांगलं फेटून झालेलं आहे। आता आपण तवा चांगला गरम करायला ठेवायचा, पॅन चांगला तापून घ्यायचा, त्याच्यानंतर थोडंसं त्याच्यावर पाणी शिंपडायचं। पाणी शिंपडल्यानंतर पुसून घ्यायचं असं, म्हणजे आपला डोसा चिकटणार नाही। आता आपला चांगला पॅन तापलेला आहे। आता आपण पीठ टाकूया, थोडंसं अजून घेते। तर आपली आंबोळी तयार होते। हे बघा, छान अशी जाळीदार आपली आंबोळी आता तयार होते। आपण हिला उलटू शकतो किंवा आपण असेही ठेवू शकतो। हे बघा, छान आंबोळी तयार झालेली आहे। आणि मी आंबोळीबरोबर खाण्यासाठी आपण ओल्या खोबऱ्याची चटणी बनवू शकतो। तर मी आहे ना आज श्रावणी घेवड्याची आमटी बनवलेली आहे, त्या आमटीसोबत मला हे ज्वारीचे आंबोळे हवे होते, तर मग मी म्हणून त्यासाठी ही आंबोळ्या बनवल्या। ही माझी श्रावणी घेवडा, काळा घेवड्याची आमटी, ती पण तयार झालेली आहे। आणि आपण हवं तर छान अशी ओल्या खोबऱ्याची चटणी बनवू शकतो। तर मी आपली बनवलेली आहे आमटी, त्याबरोबरच हे आपल्या आंबोळ्या घेणार आहे खायला। तर आपण चटणी घेऊया। आपली मस्त रस्सा काळ्या घेवड्याच्या आमटीचा, श्रावणी घेवडा बोलतात त्याला। तर आपली तयारी आंबोळी, हे बघा अजून एक आंबोळी टाकून घेते मी, आणि आपल्या पॅनलाही चिटकत नाही। छान आपली जेवढी आपल्याला साईज हवी तेवढी बनवू शकतो।
आणि खूप छान लागते ही आमटीबरोबर तर अगदी सुंदर लागते. मला ओल्या नारळाच्या चटणीपेक्षा मला ही आमटीबरोबरच खूप छान लागते. तर चला तर मैत्रिणींनो, तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली ते नक्कीच मला सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि ही आपली ज्वारीच्या पिठाची आंबोळी तयार आहे. हे बघा, लगेच फक्त 10 मिनटं थोडा वेळ ठेवायचं पीठ. बघा छान लगेच अशी जाळी पडते. चला आपण टेस्ट करून बघूया. खूप छान. तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच सांगा. धन्यवाद.